नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी। शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा आंदोलनाला सुरुवात केली आहे। उड्डाणपूल ग्रेड सेपरेटरच्या निविदेप्रमाणेच 103 कोटींच्या उड्डाणपुलाची निविदा काढली। सेव्ह किड्स ॲट होम अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार। नुमवी शाळेतील मुलांनी मंगळवारी जगण्याचा एक पाठ अनुभवला आहे। पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने बाधित असलेल्या तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। आज सकाळी सिंहगड एक्सप्रेस थांबून रुळावरील दगडे काढण्यात आली। प्रवाशांच्या सावधानगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे। आणि 8 महिन्यांपूर्वी बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था बिकट। ठळक घडामोडीनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 2 शिक्षक आमदारांनी पदयात्रा आंदोलन सुरुवात केली आहे। तब्बल 7 दिवसांच्या पायी प्रवासानंतर ही पदयात्रा थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घरावर धडकणार आहे। वर्षभरापूर्वी अनुदानासाठी पात्र ठरवल्या गेलेल्या शाळांना अजूनही अनुदान दिले गेले नसल्याने त्यातील शिक्षकांना पगार मिळत नाहीये। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोषण आहार आणि पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती बिकट झाल्याची माहिती या आंदोलनकर्त्यांनी दिली। तर अपंग समावेशी शिक्षकांचं समायोजन करा यासह इतरही मागण्यांसाठी आंदोलन असल्याची माहिती आंदोलनाचं नेतृत्व करणारे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी दिली। शिक्षण बचाव पदयात्रा विभागाचे शिक्षक आमदार माननीय श्री श्रीकांतजी देशपांडे साहेब निपटारा होऊ शकतो, सर्व प्रश्नांची उकल होऊ शकते, ज्यामध्ये विनाअनुदानित बांधवांचे प्रश्न असतील, अपंग समावेशित शिक्षण योजनेतील शिक्षकांचे प्रश्न असतील, उच्च माध्यमिकमधील शिक्षकांचे प्रश्न असतील, ICT तंत्रज्ञान शिक्षकांचे प्रश्न असतील, कला क्रीडा शिक्षकांना न्याय मिळवण्यासाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तिथल्या शासनाच्या सोयी आणि सवलती विनाअनुदानित आहेत म्हणून मिळत नाहीयेत। त्यामुळं या राज्यातलं प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, अगर सिनियर कॉलेज सुद्धा 350 या राज्यामध्ये अशी आहेत की तिथल्या सुद्धा प्राध्यापकांना वेतन दिलं जात नाही, परिणामी विद्यार्थ्यांना सेवा सवलती मिळत नाहीत। त्यामुळे सध्या प्रक्षोभ फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरात उठला आहे। ICT शिक्षक जे आहे त्या ICT शिक्षकांच्या लॅब आज ओस पडल्या आहे, धूळ खात पडल्या आहे। आपण एकीकडे संगणक युगाकडे चाललो म्हणून सांगतो आणि एकीकडे संगणक शिक्षकांना न्याय देत नाही। त्यांना देखील मानधन तत्वावर का होईना नियुक्ती दिली पाहिजे, यासाठीची पदयात्रा आहे। ही पदयात्रा विविध शिक्षण क्षेत्रातील समस्यांना घेऊन आम्ही चाललो आहोत। आम्हाला न्याय मिळेल अशी निश्चितपणे अपेक्षा आहे। उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर निविदेप्रमाणेच 103 कोटींच्या उड्डाणपुलाची निविदा काढली, असे आयुक्तांनी खुलासा केलाय। निगडीतील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूल ग्रेड सेपरेटरचे काम ड्रेनेज लाईन, सेवा रस्ता, विद्युत विषयक अशा अनुषंगिक कामांसह 72 कोटींमध्ये करण्याची तयारी ठेकेदारांनी दर्शवली। मात्र महापालिकेने अनुषंगिक कामांसाठी स्वतंत्र 18 कोटी का दिले असा सवाल केल्यावर महापालिका आयुक्तांनी त्याबाबत केलेला खुलासा धक्कादायक ठरला आहे। यापूर्वीच्या उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरच्या कामाच्या निविदाही अशाच लमसम पद्धतीने मागवण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे 103 कोटी खर्चाच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली, असे लेखी उत्तर आयुक्तांनी दिले आहे।
ठेकेदाराला 18 कोटी अधिक देण्यावर माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत भापकर यांनी 26 मे 2017 रोजी महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांना निवेदन दिले होते. निगडीतील भक्तिशक्ती चौकात ग्रेड सेपरेटर उड्डाणपूल उभारण्यासाठी डिसेंबर 2016 मध्ये निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी 103 कोटी दर निश्चित करण्यात आला. त्यानुसार BG शिक्रे या ठेकेदार कंपनीने निविदादाराच्या 28% लघुत्तम म्हणजेच 72 कोटी 40 लाख रुपयात काम करण्याची दर्शवली. मात्र महापालिका स्थायी समितीने ड्रेनेज लाईन स्थलांतरित करणे, पावसाळी गटार बांधणे, सेवा रस्ते बांधणे, विद्युत विषयक कामे करणे या अनुषंगिक कामांच्या गोंडस नावाखाली ठेकेदाराला 18 कोटी 13 लाख रुपयांची अधिकची रक्कम मंजूर केली आणि हे काम 90 कोटी रुपयांवर नेले. मात्र ठेकेदाराला या 18 कोटींची बक्षिसी देण्यावर माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आक्षेप घेतलाय. BG शिक्रे या ठेकेदार कंपनीने 103 कोटींचे काम 72 कोटीत करण्याचे दर्शवले, म्हणजे त्यात अनुषंगिक कामांचाही समावेश असणार आहे. त्यासाठी भापकर यांनी 26 मे 2017 रोजी त्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले. चिंचवड महानगरपालिकेने निगडी भक्तिशक्ती शिल्प समूहाच्या समोर ग्रेड सेपरेटर उड्डाणपुलाची निविदा काढण्यात आलेली होती. त्या निविदा ती काढत असताना त्या निविदेची अंदाजपत्रकीय रक्कम जी आहे ती जवळपास 103 कोटीची ती निविदा रक्कम होती. प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया झाल्यानंतर मात्र ठेकेदार BG शिर्के यांनी ही निविदा 72 कोटीची भरलेली आहे. म्हणजे अंदाजपत्रकीय रक्कम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून चुकलेली आहे त्यामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये 72 कोटीला काम करण्याची तयारी BG शिर्के यांनी दाखवलेली असताना महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये त्या कामाच्या अनुषंगात जी कामं इतर कामं जी आहेत त्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने प्रशासनाने 18 कोटीपेक्षा अधिक रक्कम विना निविदा BG शिर्केंनाच ते काम वाढीव काम देण्याचे गिफ्ट देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्टँडिंगमध्ये घेतलेला आहे. तशा प्रकारची निविदा प्रक्रिया राबवत असताना महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आयुक्तांना हे बेकायदेशीर काम आहे. विना निविदा अशा प्रकारचं काम देणं महानगरपालिकेच्या टॅक्सपेयर नागरिकांच्या आर्थिक नुकसानीचा हा निर्णय आहे. अशा आशयाची आम्ही तक्रार माननीय आयुक्तांकडे केलेली असताना आयुक्तांनी या तक्रारीच्या संदर्भात स्थायी समितीच्या या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळात जेवढे ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल झालेले आहेत त्यामध्ये देखील अशाच प्रकारची निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. अशा प्रकारचं धक्कादायक अशा प्रकारचं उत्तर लेखी स्वरूपाचं आम्हाला दिलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की माननीय आयुक्तांनी अशा प्रकारचं जे काही मागच्या काळामध्ये मोठमोठ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निविदा काढल्यानंतर वाढीव खर्च आणि अशा प्रकारचे विना निविदा काम देण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत. आणि या संदर्भात स्थायी समितीच्या विद्यमान सभापती सीमा सावळे आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी त्यावेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार म्हणून टाहो फोडत होते. आणि आत्ता मागच्या 5 महिन्यापासून त्यांची सत्ता आल्यानंतर ते पदाधिकारी असताना ते त्याचाच कित्ता मागचाच कित्ता गिरवून ते अशा पद्धतीने 18 कोटीची कामं विना निविदा देत आहेत, इस्टिमेट चुकतायत आणि महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात करदात्या नागरिकांचं नुकसान करतात. सेव्ह किड्स ॲट होम अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार. सेव्ह किड्स फाउंडेशन व हनीवेल यांच्या वतीने सेव्ह किड्स ॲट होम हा अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पुणे शहरात यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या या प्रकल्पाचा विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सेव्ह किड्स फाउंडेशन तसेच हनीवेलच्या तर्फे करण्यात येत आहे. 14 वर्षाखालील बालकांसाठी घरातील आग व भाजण्यासंदर्भात अपघाताचा प्रतिबंध व त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सेव्ह किड्स ॲट होम हा कार्यक्रम सेव्ह किड्स फाउंडेशन तर्फे हनीवेलच्या सहयोगाने राबवण्यात येत आहे. शास्त्रीय संशोधनावर आधारित दर्जेदार व मनोरंजनात्मक साधनांचा अंतर्भाव तसेच उपक्रमाधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुणे शहरातील 4,25,000 विद्यार्थी व 2,50,000 पालकांना शालेय वर्ष 2018 पर्यंत अग्निसुरक्षेबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रम संचालिका डॉक्टर सिंथिया पिंटो म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात सेफ किड्स ॲट होम प्रकल्पाच्या 2 वर्षाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पुणे चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात या कार्यक्रमाचा विस्तार करताना अतिशय आनंद होतोय. अतिशय प्रभावी द्विमार्गी शालेय प्रशिक्षण तसेच समुदाय पातळीवर जनजागृती अभियानाच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 80 आदर्श शाळा व 50 आदर्श वस्त्या निर्माण करणार आहोत, ज्या आग व भाजण्यापासून सुरक्षित असतील. पिंपरी चिंचवड मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा औद्योगिक विकास अतिशय झपाट्याने होत आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी दुर्लक्ष अथवा अग्निसुरक्षेबाबतच्या अज्ञानामुळे होणाऱ्या आगीच्या अपघातांचा प्रतिबंध व त्यांचे प्रमाण घटवण्याची आवश्यकता आहे. अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्त करून आगीपासून प्राणहानी व वित्तहानी टाळण्याचा प्रयत्न करत असतात. तरी सुद्धा अग्निसुरक्षेबद्दल समाजात जागरूकता वाढल्यास आगीस प्रतिबंध व आपत्कालीन समयी त्वरित प्रतिसाद शक्य होणार आहे. हनीवेल इंडियाचे अध्यक्ष विकास चड्डा म्हणाले, हनीवेल इंडिया आपल्या कित्येक वर्षाच्या अग्निसुरक्षेबद्दलचा अनुभव, जागतिक दर्जाचे गृहोपयोगी तंत्रज्ञान तसेच स्थानिक परिस्थितीचे ज्ञान याचा उपयोग करून घरे व कुटुंबांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत. सेफ किड्स फाउंडेशनचे सेफ किड्स ॲट होम कार्यक्रमास सहाय्य करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये अग्निसुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण होत आहे. तसेच याद्वारे अग्निसुरक्षेबाबत समुदायाचे ज्ञान, वर्तन व दृष्टिकोन बदलास चालना मिळणार आहे. is a non-profit organization working in the field of child injury prevention since 2007 in India, working mainly with road safety in Mumbai, Ahmedabad and Delhi, and in 2015 we launched home safety program in Pune. We have implemented this program in Pune in 2015. We have, after a successful implementation in PMC, we are moving to PCMC and we aim to cover 1 lakh children in PCMC and 70,000 parents from PCMC. Yeah, so Honeywell is absolutely committed to safety for kids. We are committed to various CSR programs, and in that context we started with Safe Kids at Home in 2015. It's been a very exciting journey. Pune as a city is very close to our heart. We have been there in Pune for last 25 years. We've got a strong employee base of almost 3,000 employees here. So that's why we chose Pune, and since we understand the space of safety very well, and we believe, and it's the fact that children are the future of the country, so we decided to work towards safety of the children, and that's where we started with the Safe Kids at Home. It's been a very nice association for last 2 years now. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सेफ किड्सने आता या मागच्या 2 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे आणि ही संपूर्ण NGO बेस्ड संस्था आहे. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश आहे की लहान मुलं जी आहेत त्यांना पूर्ण सेफ्टीच्या बद्दल, विशेषतः फायर सेफ्टी, आणि ती सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरातली घर आणि आजूबाजूचा परिसर, शाळा वगैरे, रस्ता, अन्य ठिकाणी मुलं ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात त्या ठिकाणी त्यांनी सेफ्टी कशी घ्यावी यासाठी हा त्यांचा कार्यक्रम आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा सहयोगाने हा आम्ही कार्यक्रम प्रथमतः सर्व शाळांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही अन्य जे खाजगी शाळा आहेत या शाळांमध्ये सुद्धा आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत. या शाळांमध्ये कार्यक्रम राबवताना आमचा उद्देश हा राहणार आहे की ह्याला लहान मुलांना आपल्या कामाच्या आपल्या शिक्षणाच्या ठिकाणी आणि घराच्या ठिकाणी आपण कसं सेफ राहू शकतो, आणि आपल्याबरोबर आपल्या भाऊ असतील, बहीण असतील, आई वडील असतील, शेजारी असतील, अन्य विद्यार्थी असतील, यांनासुद्धा आपण कशा पद्धतीने सेफ्टी स्टँडर्ड्स आपण पाळू शकतो, हा त्याचा मुख्य उद्देश राहील. कविता आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी दिलेले जात माणुसकी सर्व धर्म समभावाचे संचित अशा वातावरणात नुमावी शाळेतील मुलींनी मंगळवारी जगण्याचा एक पाठ अनुभवला आहे. बच्चा हिंदू है ना मुसलमान, बच्चा है मासूम सा इंसान ही नाझीर फतेहपुरी यांनी सादर केलेली कविता आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी दिलेला जात माणुसकी सर्व धर्म समभावाचे संचित अशा वातावरणात नुमावी शाळेतील मुलांनी जगण्याचा एक पाठ अनुभवला. दरम्यान पाठ्यपुस्तकातून अनुभवायला मिळणारे बाल साहित्यकांना प्रत्यक्षात अनुभवून मुलेही भारावून गेली. निमित्त होते महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ आणि संवाद संस्थेच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक ल म कडू, नाझीर फतेहपुरी आणि राहुल कोसंबी यांच्या सत्काराचे. माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला.
ज्येष्ठ बाल साहित्यिक डॉक्टर नम जोशी, डॉक्टर संगीता बर्वे, संवादचे सुनील महाजन, नुमवी शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओगले हे उपस्थित होते. कला ही जगायची कसे ते शिकवते. कलेमध्ये साधना, मार्गदर्शन महत्वाचे असतेच, पण हे काही नसले तरीच तुम्ही कलाकार बनू शकता. बालवयातच मुलांना जर लेखकांशी संवाद शाळांनी घडवून दिल्यास या देशात एक सुसंस्कृत तरुण पिढी उदयास येईल. त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी घडतील, असा विश्वास माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केला. लेखक हे पाठ्यपुस्तकातून मुलांना भेटत असतात. शाळेच्या वयातच वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, असे मत लेखक राहुल कोसंबी यांनी यावेळी व्यक्त केलं. या प्रश्नाचं उत्तर आज जगालाही द्यावं लागणार आहे, ते भारतालाही द्यावं लागणार आहे आणि तुमच्या आमच्या महाराष्ट्रालाही द्यावं लागणार आहे. म्हणून हा बच्चा ज्यावेळेस युवा बनतो त्यावेळेला मग गरज पडते आमच्या राहुल कोसंबी या तरुण युवा स्पंदनाला साथ घालणाऱ्या आंबेडकर आणि मार्क्स या दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्या भूमिकेमध्ये अभिमानानं सार्थपणे बाळगणारा हा तरुण युवा आहे. आंबेडकरांच्या प्रभावामध्ये राहत असताना आणि मार्क्सचा विचार करत असताना दलितांमधल्या नवमध्यम वर्गाच्या संदर्भातली संकल्पना राहुल कोसंबी यांनी यांचे योगदान एकूण बालसाहित्याला अत्यंत निर्णायक आणि महत्वाचं ठरलं. याबद्दल तुम्हा सर्वांच्या साक्षीने त्यांचं जाहीरपणे अभिनंदन करतो. ज्यांनी बच्चा या संकल्पनेचा सच्चा या सांस्कृतिक संकल्पनेशी अनुबंध जोडून ज्यांनी आपली कविता सादर केली. पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने बाधित असलेल्या तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने बाधित असलेल्या तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी स्वाईन फ्लू रोखण्यासाठी महापालिकेनं काही उपाययोजना केल्याचं दिसून येत नाही. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे स्वाईन फ्लूची लस जीएसटीच्या अस्पष्टतेमुळे उपलब्ध होत नसल्याचा बेजबाबदार विधान पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या स्वाईन फ्लूचा कहर वाढतो आहे. स्वाईन फ्लूने या वर्षात आतापर्यंत 22 रुग्णांचा बळी घेतलाय, तर शहरभरात एकूण 173 रुग्ण स्वाईन फ्लूने बाधित असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे स्वाईन फ्लू प्रतिबंधित करणारी लस मिळवण्यासाठी मागणी वाढतीये. मात्र शासनाकडून आपल्याला लस पुरवली जात नसल्याचं सांगत केवळ जीएसटी बाबत स्पष्टता नसल्याने खासगी पुरवठादारही स्वाईन फ्लूची लस विकत देत नसल्याची धक्कादायक माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. एकीकडे लस नाही तर दुसरीकडे स्वाईन फ्लू या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपासून इतरांना लागण होऊ नये यासाठी स्वाईन फ्लू बाधितांच्या स्वतंत्र वार्ड उभारणे गरजेचे असून देखील तशी यंत्रणा राबवली गेली नसल्याने नागरिक महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करतायत. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि येथील सत्ताधारी नागरिकांच्या आरोग्याबाबत किती उदासीन आणि असंवेदनशील आहेत हेच यावरून स्पष्ट होतंय. किमान यापुढे तरी स्वाईन फ्लू बाधितांच्या उपचाराअभावी बळी जाऊ नये आणि त्यासाठीच्या उपाययोजना इथे केल्या जातील अशी अपेक्षा बाळगूया. आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलला शासन आपल्याला ह्या स्वाईन फ्लूची लस पुरवत होते, परंतु ते पण आता आपल्याला येत नाही. त्याच्यानंतर मग आपण आपल्या महापालिकेतर्फे आपण जे खाजगी पुरवठादार आहेत त्यांच्याकडनं मागवतोय, परंतु त्यांनी जीएसटीचं कारण पुढं करून ते म्हणले आम्ही 4-5 दिवसामध्ये उपलब्ध करू. स्वतःहून मला ज्यावेळेस थोडं जाणवलं, मला थोडं मी आपल्या विभागवार ज्यावेळेस मिटिंगा घेतोय त्यावेळेस मी आपल्या याची वैद्यकीय विभागाची काही मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये मला थोडं आढळून आलं की आपलं हे लस तुटवडा आहे. तर मी जागेवरती त्यांना लगेच आदेश दिले की हे लवकरात लवकर तुम्ही खरेदी करून आपल्या शहरातील नागरिकांना त्याला पुरवठा झाला पाहिजे. तो आज सकाळी सिंहगड एक्सप्रेस थांबून रुळावरील दगडे काढण्यात आली. प्रवाशांच्या सावधानगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या पावसाळ्याचे वातावरण, त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण हे जास्त आहे. आज सकाळी सिंहगड एक्सप्रेस पुण्याहून मुंबईकडे जात असताना लोणावळ्यातील घाटाजवळ दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे रुळावर दगडे होती ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
ओके चला टाकतो. 8 महिन्यांपूर्वी बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था बिकट. काळेवाडी येथे 8 महिन्यापूर्वीच अण्णासाहेब धर्माधिकारी भुयारी मार्गाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हाताने झाले. 8 महिन्यातच भुयारी मार्ग खराब झालेला आहे. जागोजागी पाणी पडते. घाणीचे तर साम्राज्यच आहे. 8 महिन्यापूर्वी याचं उद्घाटन झालेलं आहे. तरी पण हा पाऊस चालू झाल्यामुळं जे पाणी आहे ते पूल गळायला लागलं आणि त्याच्यात पाणी सगळं डोक्यावरती चाललं पडतंय. त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. आज आपण नानासाहेब धर्माधिकारी या भुयारी मार्गावर आहोत. या भुयारी मार्गाची अवस्था अतिशय बिकटनीय आहे. 8 महिन्यापूर्वी अजित पवार यांनी या पुलाचे उद्घाटन केलेले आहे आणि सध्या हा भुयारी मार्ग गळतो. त्याचप्रमाणे दुर्गंधीचे साम्राज्य देखील आहे. येथे जागोजागी फुटलेले आहेत आणि ते कुठल्या कोणताही सिक्युरिटी गार्ड देखील नाही आहे. त्यामुळे या भुयारी मार्गाची जी दुरवस्था आहे यासाठी कारणीभूत कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधान सह शीतल मुंडे, जनवार्ता न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा आंदोलनाला सुरुवात केली आहे. उड्डाणपूल ग्रेड सेपरेटरच्या निविदेप्रमाणेच 103 कोटींच्या उड्डाणपुलाची निविदा काढली. सेव्ह किड्स ॲट होम अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार. नुमवी शाळेतील मुलांनी मंगळवारी जगण्याचा एक पाठ अनुभवला आहे. पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने बाधित असलेल्या तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी सिंहगड एक्सप्रेस थांबून रुळावरील दगडे काढण्यात आली. प्रवाशांच्या सावधानगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. आणि 8 महिन्यांपूर्वी बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था बिकट. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. पाहत रहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिनधास्त.